माझे तांदूळ संपले होते आणि एवढं आभाळ आलं होतं. सीडच्या थोडं पण मनात नव्हतं की आम्हाला घेऊन जावं. पण मी म्हणजे एवढं आभाळ आले, तुम्ही तसं बी कामाला जाऊन म्हणजे होईल किती तुमचं काम, आम्हाला घेऊन चला. मग आम्ही गेलो किराणा आणायला आणि मग मी तांदूळ घेतले आणि मला फक्त तांदूळच घ्यायचे होते. पण तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की मला अजून खूप काय घ्यायचं होतं. पण तसंच म्हणत म्हणत मी 1500-1600 रुपयाचे राशन घेतले आणि मग म्हणजे तिकडून भाजीपाला आणला तिकडून, म्हणजे मग येताना चिकन पण घेऊन आली. ते सीडला चिकन खायचं होतं बरं का, त्यांना बिर्याणी खायची होती. आणि आमचं नेहमीच असं असतं की म्हणजे 1-2 दिवस गेले की त्यांना म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. तर सकाळची सोयाबीनची भाजी उरली होती. मग माझा जीव एवढा तुळतुळ करते, मला असं वाटते काय वाटोळा होऊ नये. मग एक भाकर एक भाजी होती, पण म्हणजे आता काय करणार ना, बनवल्यावर तर तसं बी ते बिर्याणीच खाणार आहेत, कोण खाणार आहे. मग ते झालं वाटोळा. मग मी बिर्याणी बनवली आणि आज एवढा मोठा पाऊस पडला, एवढा मोठा तुमच्याकडे पडला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ कुठून बघायला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझी बिर्याणी बनवण्याची पद्धत म्हणजे बहुतेक काही जणांना म्हणजे वेगळी वाटेल. मी दरवेळेस अशीच बनवते आणि आम्हाला सगळ्यांना अशीच आवडते. तुम्ही कशी बनवता ते पण सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.